आहे. मी IIT जाऊन नंतर बीटेक करणार, मग एमटेक करणार आणि मग मी परदेशात जाऊन MS करणार आहे, हार्वर्डमध्ये जाणार आहे, असं खूप लोकांकडनं मी मुलांकडनं ऐकलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांकडनं त्यांची मुलं असं म्हणतात असं ऐकलेलं आहे. मी स्वतः ऑक्सफर्डचा फेलो कन्सल्टंट होतो वयाच्या 22-23 वर्षी. मी स्वतःच 22व्या वर्षी घर सोडलं. त्याच्यानंतर 1 वर्ष 5 महिन्यांनी मला फाशी झाली असती तर मला आनंद झाला असता. नंतरचं जग बघावं लागलं नसतं, याच्यावर मी नंतर बोलणार आहे. कारण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या त्यागाला आजच्या काळाच्या विकृत आणि अत्यंत बुभुक्षित अशा संदर्भ बोलल्याशिवाय नेमका अर्थ प्राप्त होऊच शकत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. मी राजन राजे यांना अगोदरच सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आत्ता बलवान असलेले जे काही पक्ष आहेत त्यातले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी, कोणत्याही पक्षाला मी मानत नाही. माझा पक्षांशी काही संबंध नाही. ते काय करतात याच्याशी माझा संबंध आहे. त्यातल्या काही व्यक्तींची माझी मैत्री असू शकते किंवा नसू शकते. त्यातल्या कोणाला मी आवडू शकतो किंवा नावडू शकतो, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. शब्दशः बोलायचं झालं तर दत्ताजीराव समोर आहेत म्हणून मी बोलत नाही असं पाप मी करणार नाही. कारण मी स्पष्ट बोलण्याकरता प्रसिद्ध आहे, ते मी पाळतो. शब्दशः बोलायचं झालं तर या सर्व पक्षांना आणि त्यांच्या सर्व नेत्यांना, सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी फाट्यावर मारतो जर ते चुकीचं करत असतील तर. कारण 23व्या वर्षी फासावर गेलेल्या 3 लोकांची माहिती आता आपल्याला मिळते. याच्या व्यतिरिक्त असंख्य लोक, म्हणजे बटुकेश्वर दत्ताला जन्मठेप झाली होती, त्याला भगतसिंगने लिहिलेलं पत्र माझ्याकडे, मी सगळं वाचून दाखवणार आहे. आज मी माझं भाषण कमी करणार आहे आणि भगतसिंग यांचं भाषण जास्त करणार आहे. कारण असंख्य अशा गोष्टी आहेत आज माझ्या मनात उचंबळून येतात. भगतसिंगांबद्दल काय आहे की राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग असं आपण म्हणत असलो तरी त्यांच्यामध्ये मतभेद होत असत. सुखदेव आणि भगतसिंगांमध्ये खूप विषयावर मतभेद झालेले आहेत. त्याच्यावर त्यांनी पत्रापत्री केलेली आहे. लगेच पक्षातनं काढून टाकलं, संघटनेतनं काढून टाकलं किंवा अपमान केला किंवा तुम्ही आत्मसन्मान हा अवयव कापून टाका आणि माझ्या सिंहासनाला मुजरा करा, असं काहीच भगतसिंगांनी केलं नाही. भगतसिंग हे स्पिअर हेड होते. भगतसिंग हे सर्वांचे तत्वज्ञ होते, फिलॉसॉफर आणि गाईड होते. त्यांच्याबरोबर अनेक इतर जण होते. त्यांना एका वृद्ध सहकार्याने जेलमध्ये असताना असं म्हटलं की तुझ्या डोक्यात तुझं यश गेलंय. म्हणजे फाशी झाली होती. यश गेलंय म्हणजे कसलं यश? 50 हॉटेलं झाली आहेत किंवा अटारिया मॉलमध्ये भागीदारी मिळाली वगैरे वगैरे असं यश नव्हे. त्यांना फाशी झाली होती आणि देशभर लाहोर पासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रसिद्धी मिळाली होती. लंडनमध्ये सुद्धा नाव झालं होतं, ही प्रसिद्धी मिळाली होती. तुझं यश डोक्यात गेलंय, त्यामुळे तू नास्तिक झाला आणि देवाच्या जवळ जात नाहीयेस तू, असं त्यांना त्यांचे सहकारी म्हणाले. त्या रात्रीत त्यांनी पत्र लिहिलं त्यांना मोठं, व्हाय आय एम एथिस्ट, म्हणजे मी नास्तिक का आहे. 23 वर्ष 5 वर्षे वयाच्या मुलाने अशा प्रकारचं पत्र आजच्या शिक्षण संस्थेतनं पास झालेल्या मला लिहून दाखवलं तर आत्ताच्या आत्ता मी माझ्यातर्फे, राजू परुळेकर तर्फे 1 लाख रुपये, आणि मी शब्दाचा पक्का आहे, 1 लाख रुपये इनाम जाहीर करतो. 1 लाख रुपये. मी नास्तिक का आहे, जर नास्तिक असेल तर, आणि आस्तिक असेल तरी त्याने लिहून दाखवावं मी आस्तिक का आहे. आपण याच्या पलीकडे मी बोलू शकतो. मी काँग्रेसी काय आहे, मी राष्ट्रवादी काय आहे, मी मनसे काय आहे, मी शिवसेना काय आहे, मी बीजेपी काय आहे, यावरही लिहिलं तर 50,000 रुपये देतो मी. आपण काय आहोत हे माहीत असणं हे भगतसिंगांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. एक बॉम्ब टाकण्या अगोदर त्यांनी इतकं साहित्य लिहिलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. या ठिकाणी नाही, सचिनराज सन्याल होते, अनेक लोक होते, बटुकेश्वर दत्त होते, चंद्रशेखर आझाद होते. एवढंच लिहिलेलं आहे की त्यांचं कन्व्हिक्शन, आत्मप्रेरणा इतकी पक्की झालेली होती की ते मृत्यूच्या अगोदर, फाशी अगोदर कोणी जायचं याच्यावर भांडले आपापसात. आपल्याकडे काचा फोडल्यावर जामीन कोणाला अगोदर होतो याची वाट पाहण्यात आपण आपले कार्यकर्ते वेळ घालवतात. आधी जामीन होतोय का नाही, आपला नेता आपल्याला विचारात घेतोय की नाही, त्याच्या दिवसभर खाली बसून लोकांना, आपल्या नेत्यांना काही चान्स मिळतोय की नाही,
सर्व पक्षामध्ये ती स्थिती आहे. सत्ताधारी पक्षामध्ये नाहीये, कारण त्यांना काय आंदोलनच करावं लागत नाही, त्यामुळे जामिनीचा प्रश्नच येत नाही. आता मी पहिल्यांदा आजच्या या गंभीर घटनेचं स्मरण म्हणून 2 गोष्टी वाचून दाखवणार आहे. मी बऱ्याच गोष्टी वाचून दाखवणार आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट करतो, कारण त्याला पर्याय नाही. मला माझं भाषण करणं हे इथे अपराधी वाटतं. ते उरलेलं अर्ध होईल जे कंटेम्पररी आहे, जे समकालीन आहे, ते मी बोलीन. भगतसिंग ते कृपासिंग असा प्रवास जो आपण केला त्याच्यावर मी बोलीन, ते नंतर बोलेन. पण आधी मी भगतसिंग यांच्यावर बोलेन, राजगुरू यांच्यावर बोलेन, सुखदेवला पत्र लिहिलं त्याच्यावर बोलेन. नव्हे, मी ते तसं वाचून दाखवेन. मला त्यांच्या शब्दामध्ये कोणताही फेरफार करायचा नाही. त्याच्या अगोदर मला चष्मा लागला, 40 झाली, काही केलं नाही आयुष्यात. मला नोबेल फॉर पीस साठी मी योग्य आहे, कारण शांतता बाळगली 40 वर्ष. आय हिअरबाय सर्टिफाय दॅट the sentence of death passed on Bhagat Singh has been duly executed, and that the said Bhagat Singh was accordingly hanged by the neck till he was dead. And as a jailer of the jail, on Monday, the 23rd of March 1931, that the body remained suspended for a full hour and was not taken down until life was assured by medical officer to be extinct, and that no accident, error or other misadventure occurred. Superintendent of the jail at Lahore. हे त्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे. आता मला एक गोष्ट वाचून दाखवायची, त्याच्यानंतर लगेच आहे. तुम्ही मूलतः हे वाचून ऐकून घ्यावं अशी माझी अशासाठी इच्छा आहे, कारण जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला कळणारच नाही की भगतसिंग काय होते. आणि भगतसिंग तुम्हाला इंग्रजीत सर्वांना कळेल का मी मराठीत वाचावं? मराठीत वाचलं तर त्याची मजा जाईल. ते मूळ उर्दूत आहे, त्याचं इंग्रजीत भाषांतर अधिक चांगलं झालेलं आहे, कारण त्यांच्या सहकार्याने ते केलेलं आहे. त्यामुळे मी इंग्रजीत वाचतो. जिथे कोणाला अडचण येईल हात वर करा, मी मराठीत करतो. लेटर टू द सेकंड एलसीसी कन्व्हिक्ट्स, म्हणजे एलसीसी म्हणजे लाहोर कॉन्स्पिरसी कन्व्हिक्ट. On March 22nd, the second Lahore conspiracy case convicts who were locked up in ward number 14 near condemned cell sent a slip to Bhagat Singh